सचिन दादाचा नाद केला तर तुमच्या बोकांडावर बसू 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 शक्य दादाला तर कोणी म्हणतो तुम्ही शक्य दादाला तर कोणी म्हणतो तुम्ही हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल न्यू व्लॉग्स. चला, आजचा शो आहे बेतवडा स्टेशन देवा आगासांच्या बाजूला गाव आहे बेतवडा, तिकडे आपला आजचा शो आहे. तर मी निघतोय पुढे. आज घेतली आहे बाईक, कारण की बाईकला घेऊन आपल्या एक वीक झाला PPF करायचा आहे. कारण की हा बघा ग्लोसी कलर आहे एकदम. सो नॉर्मल स्क्रॅचेस यायच्या आधीच मी तिला PPF करून घेतो, टाकतो डोंबिवलीला PPFला. सो बघूया कसा एक्सपिरियन्स. सो आता जातो सरळ डोंबिवलीला. बाकी कार लोड करून ठेवली पूर्ण मी. कारमध्ये येईल सचिन आणि अक्षय भोईर. सो मी निघतोय. चलो, बाकी आपला मोठा व्लॉग. चलो गाईज, हेल्मेट तर टाकलाय डोक्यात. गणपती बाप्पा मोरया. ह्याला थोडं सेट करावं लागेल. थोडा क्रॉस वाटतोय. ओके. सेफ्टी फास्ट. चलो. ओके. स्टँड नाही काढला. चलो टाटा. हां हां. सो चला. सर्विसला टाकायची बाईक. फर्स्ट सर्विस असणार आहे आपली 1000 किलोमीटर, नाहीतर 1 मंथ. सो मला 1 मंथ वेट नाही करायचं आहे. त्याच्या आधीच 1000 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत. आता झालेत किती दाखवतो. ओडो कुठे गेला? ओडोमीटर दाखवत नाही. होल्ड 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 होल्ड. हे देखो 317 किलोमीटर झाली आहे. सो मी तिला अशीच फिरवते सध्या. जिमला वगैरे घेऊन जातो आहे. बाकी गाईज खतरनाक मजा येते बाईक राईड करायला. डेंजर परफॉर्मन्स आहे बाईकचा, खतरनाक. फुल पॉवरफुल. 360 मी आज एक्स्ट्रा रॉड लावला आहे, कारण लास्ट राईडला गेलो होतो तेव्हा रॉड नव्हता लावला. सो तो कॅमेरा आपला फक्त एवढाच येत होता. सो आता थोडा हाईटने घेतला आहे. बघूया किती चांगला कॅप्चर करता येतो. चला, मी आता वायझर बंद केला आहे. आता निघतोय सुसाट. हेल्मेट घ्यावा लागेल काय चांगला, कारण की हा एक्झॉर आहे ना, मी सॅटिस्फाईड नाही आहे याच्याने. एक चांगला हाय क्वालिटी हेल्मेट बघावं लागेल, जेणेकरून विंड नॉईस कमी होईल. कारण की ह्या हेल्मेटमध्ये विंड नॉईस खूप येते, तुम्हाला जाणवत असेल. तरी पण मी आता DJIचा वायरलेस माईक यूज करतो आहे. त्याला नॉईस कॅन्सलेशन आहे, बट मी नॉईस कॅन्सलेशन यूज नाही करत. नॉईस कॅन्सलेशन यूज केला तर मग बाईकचा एक्झॉस्ट तुम्हाला काय मिळणार नाही. गाईज, इकडनं बाईक टाकून चुकी केली असं वाटतं मी, कारण हे स्पीड ब्रेकर्स अँड ट्रॅफिक याच्यामध्ये गाडी आपली सेकंड और थर्ड गिअरच्या पुढे जात नाही. बट काय करणार आता. दुसरा रस्ता होता आपल्याला तिकडनं डायरेक्ट हायवेनं निघालो असतो, पण मोठा ब्रिजवरून डायरेक्ट डोंबिवली. पण काय करणार, झाली चुकी. सो चला, कारण बघता इथेच 93 सेल्सिअस टेम्परेचर झाला बाईकचा. आणि एकदा 90 क्रॉस झाला की रेडिएटरचा फॅन जो पायांवरती चटके फेकतोय, म्हणजे वाफ फेकतोय, खतरनाक गरम. पूर्ण भाजून निघतात दोन्ही पाय, राईट अँड लेफ्ट. सो चला, पळवायचा प्रयत्न करूया. गाईज, जोपर्यंत एक्झॉस्ट लागत नाही आपल्या बाईकला तोपर्यंत आपण कल्याण और कुठलीही सिटी
इन सिटी आपण एकदम बिंदास्त फिरू शकतो, पण एकदाचा एक्झॉस्ट लागला आणि धमाका चालू झाला की आपण असं हे बिंदास्त फिरणं मुश्किल आहे. कारण की आपण जो एक्झॉस्ट टाकणार आहोत ॲरोचा टायटॅनियम आणि प्लस डिकॅट करणार आहोत, त्याच्याने फुल आपला एकदम लाऊड होणार एक्झॉस्ट नाही सॉरी एक्झॉस्ट. सो घाबरून फिरावं लागेल. आता पोचलो आहे कल्याण. उद्याचा आपला शो आहे इकडे. सो जाऊन बघूया उद्याचं लोकेशन. ॲक्च्युली पार्टीने बोलवलं आपल्याला स्टेज बघण्यासाठी. सो स्टेज बघून घेऊया कसं काय आहे. उद्याचं काम चालू आहे. नवरदेव समोरच आहे. चलो इथे झाला आहे सर सांगून स्टेजचा वगैरे. आता निघतो आहे. आता थेट डायरेक्ट आपल्याला पोचायचं आहे सोनार पाड्याला. तो चलो काम आटपला इथला. आता पटापट पोचायचं डोंबिवलीला. सचिन अजून काय निघाला नाही घरून. जस्ट फोन केला होता त्याला. अक्षय भोईर आला नाही अजून. चलो चलो प्लीज. आधारवाडी सर्कलला पोचल्यानंतर मला आठवण आली आहे. उद्या आहोत गांधारेला, परवा आहोत वाडेघर, देन एरवा, म्हणजेच 2 तारखेला आधारवाडी सर्कल. सो ते 2 लोकेशन पण जमलं तर आता बघून घेऊया. कारण की 2 तारखेची जी नवरी आहे त्या नवरीचा भाऊ 2 दिवसापासून फोन करतो की दादा येऊन जा. सो बघूया तिथे आत्ता जाऊया. आणि 1 तारखेलाच त्याच नवरीचा नवरा, म्हणजेच त्यांच्या नवऱ्याच्या हल्दी आहेत 1 तारखेला आणि नवरीच्या हल्दी आहेत 2 तारखेला. सो तिकडे पण विजिट करूया पॉसिबल झालं तर. चला टाईम आहे आपल्याकडे 6:15 वाजले तिथे आता. इथे थांबून आता स्टेज कुठे आहे. नवरीचं घर तिथे आहे 2 तारखेच्या. बट स्टेज त्यांचा पुढे खडके मैदानला असेल मे बी. थँक्यू. कुठे जायचं आहे. आणि नवऱ्याचा कुठे आहे. नवऱ्याचा पुढे. मग दोन्ही दाखवून घे मला आताच. ठीक आहे. चलो गाईज. ओके या ग्राउंडला आहे उद्याची हल्दी. हो चलो मस्त. नो टेन्शन. खूप चांगली जागा आहे. एकच नंबर. गाईज पोचलो 2 तारखेच्या लोकेशनला. ह्या ग्राउंडला आहे शो. कुठला लीला हॉटेल ना. लीला बारच्या मागे मधुवनच्या. नवरीचा भाऊ आपला मित्र सार्थक दादा गायकवाड आणि अजून एक मित्र. सो इथे पण स्टेजची तयारी चालू आहे. चलो गाईज नेक्स्ट लोकेशन या दादाच्याच जिजू जिकडे परवा हल्दी आहेत तिकडे. सो पोचलो का काय दुसऱ्या लोकेशनला. इथेच कुठेतरी आहे दुसरा लोकेशन आपलं. वाडेघर. बरं झालं मी तिकडनं नाही गेलो मोठा गावावरून. कारण हे माझ्या लक्षातच नव्हतं. इकडे पोचल्यावरती लक्षात आलं की बाबा 3 लोकेशन बघायचे आहेत एकाच दिवशी आपल्याला. पोहोच गए सेकंड लोकेशन. अरे भाई इथं स्टेज रेडी आहे बट खूप छोटा आहे. खूप छोटा आहे. कोणचा. हा छोटा आहे थोडा. वाढवायला लागेल. कधी. रात्री. अच्छा. कोण डेकोरेशनवाला कोण आहे इथं. बघूया. चलो काय तुम्ही आता हेच कॅमेऱ्यामध्ये लॉक कंटिन्यू करतो आहे कारण उशीर झाला. वाजले बाबा होतो स्विच ऑफ असतो. झाला चल 1 2 ओके. हे ना 2 टेबल पुढे घ्यायला सांग. हे आशेवाले. हां 1 2 भरपूर झाला मागे. ओके. आणि असा पण 24 आहे वाटतं. 8 तारीख 24. असा पण 24 आहे.
वाढवायची गरज नाही, जर वाढवत असेल तर वाढू दे, पण असं आपल्याला वाढवायलाच लागेल. हां बाकी ओके मस्त आहे. चल चल निघतो मी. हां येतो उद्या भैया, सॉरी परवा. चल भाऊ चल. सुट्ट्या पाहिजे आहेत भरपूर भरपूर आहेत, काय टेन्शन घेऊ नको. हां पैसेच नाही बोलतो मला पण मला रोज 50,000 लागतात. रोज मला 50 लागतात, पण मला 50ला 60 द्यायला लागतात समोर, तेव्हा मला 50 भेटन. 1000ला 800. हां चलो आता निघतोय थेट सोनारपाडा डोंबिवली. समोर दिसतोय सिम्बल मला कारचा, आणि तो त्यांचा लोगो आहे असं वाटतंय. सो हेच असणार आहे नेक्स्ट लेवल डिटेलिंग सेंटर डोंबिवली ईस्ट. यस हेच आहे. सो चला सो गाईज पोचलो आता मी नेक्स्ट लेवल. दादाचं नाव आहे अक्षय भोईर, मराठी माणूस आहे, काम मला माहीत एकदम बेस्ट करून देईल. सो आलो इकडे. चलो गाईज मला घ्यायला आला माझा भाऊज DJ पामे इन द मिक्स. आणि बोब्या काय कशा 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 ए भावा सो चलो गाईज बाय बाय माय प्रिन्सेस. आता नेक्स्ट लॉग ॲक्टिवा 4G नका पाहिजे, 6G आहे का? ए ला 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 बनवाल ना रे, PPFला टाकली. चलो गाईज पुरा नाही रे काहीच. पोचलो लोकेशनला. कुठं हल्दी बाय, हल्दी कुठात? इथंच आहात का? चलो पोचलो. सेटअप रेडी आहे भाऊंचा आमच्या. तो काय चलो आता चाललो याच्या घरी. याच्या घरी यो कोण आहे? यो यो आता चाललो याच्या घरी चाललो. हा काय नाव? गरिबांच्या घरी चला ही स्पोर्ट बाईक घेऊन चाललो आता. कसं दोस्त आहे, कसं दोस्त आहे. डेंजर ना काय हो सकला. पप्पू यो पप्पू आपला लय जुना मित्र आहे का यो खाड्डीचा. कोणच्या बोलते आयटमच्या बोलते खरं बाब्या. यो काय सांगतो बघ, यो काय सांगतो बघ. आयटमच्या बोलतो. आता खाऊन आले एवढं एवढं. तुम्ही नाही आले खाऊन, काहीच शक्यच नाही. अरे हे चालू असं असं खाऊन नाही आलं बोलतो. काय नाही हिरे काय बंद कर. इथं काय हे काय समोर बघा होतो फक्त खायला तोंड वाचलं असा. हा बघा होतो पोकारलेलाच. ये ना आता इकडे ये ये ये. हे बघा इथं काय हो काय पाहिजे ना, हो काय पाहिजे तुम्हीच सांगा काय असेल ते आता. अरे तुझा फेवरेट वडापाव माहिती आहे ना? बंद झाला. काय झालं, भूक लागली? नाही मला ना त्यांना खायचं शौकर वगैरे. अरे जार खोट्या, त्यांना विचार. जार खोट्या. मी कोकर सर्वात पहिला फिरू, माझं पोट टाईट आहे. काय खाल्लंय? मी शॉर्मा खाऊन आलोय. चायला बघ 2 प्लेट शेवपुऱ्या खाऊन आलो म्हणून पोट टाईट. डेंजर आहे. टॉनिकला काय चारला? टॉनिकला चारला गु. काय गु चारला गु. आई गोयांची भोया भक्तांची सगळ्या आनंदाची माय भक्तांची देवी सुखी भोयाची सावली एक
आईचे मानाची मोठे थाटाची दसरा गोवर्धाची नाचो नाचोनी गुलालुरुनी पालुनी नवसाची उदो उदोचा गजर करती हो उदो उदोचा गजर करती साक्षात देवीचे नावाचा साक्षात आईचे नावाचा एकीरा आईचे गो आईचे गटरला एकीरा आईचे गो आईचे गटरला एकीरा आईचे गो आईचे गटरला
सचिन दादाचा नाद केला तर तुमच्या बोकांडावर बसू 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 अरे नाव मी सकदाय रे तुम्ही तपासो सकदाय रे तुम्ही तपासो महेश दादाचा नाद केला तर तुमच्या बोकांडावर बोकांडावर बसू महेश दादाचा नाद केला तर तुमच्या बोकांडावर दादाचा आलाय जमाना जो तो झालाय त्या साधुवाला दादाचा आलाय जमाना जो तो झालाय त्या अरे नावलंही गाजला न बाई बघा थोड्या नावलंही गाजला न बाई बघा थोड्या नावले गाजला थोड्या नावले गाजला 100% आला मुरबी गावाचा दाढी बाबाची दाढी हवा ऊपर वाले के मिली दुवन दाढी बाबाची दाढी हवा ऊपर वाले के मिली दुवन दाढी बाबाची दाढी हवा दाढी दुवन दाढी बाबाची दाढी हवा थोडे गावाला जाताना भाटा जाते थोडे भाटा थोडे गावाला जाताना भाटा जाते डबल भाटा अरे वैभव दादा दादा आमचा वैभव दादा वैभव दादा आमचा वैभव फायनली पॅकअप चालले हिशोब पैशांचा सो लॉग इथंच एड चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून तुमचा बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.